संपूर्ण जिल्ह्याला औषध पुरवठा करणाऱ्या अलिबाग येथील जिल्हा औषध भांडारात चक्क धामण जातीचा साप आढळल्याने मोठी खळबळ उडाली। सुदैवाने हा साप बिनविषारी होता आणि वेळेत दृष्टीस पडल्याने मोठा अनर्थ टळला। मात्र या घटनेने औषध भांडारातील अपुरी जागा आणि तेथील धोकादायक परिस्थिती पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। जिल्हा औषध भांडारातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य पथके आणि उपकेंद्रांना औषधे व लसींचा पुरवठा केला जातो। या महत्त्वाच्या कामासाठी मोठ्या आणि सुसज्ज जागेची आवश्यकता असताना प्रत्यक्षात मात्र अत्यंत कमी जागेत हा साठा सांभाळावा लागत आहे। जागेअभावी औषधांचे बॉक्स एकावर एक रचून ठेवावे लागतात, ज्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात अडगळणी निर्माण झाली आहे। हीच अडगळ आता साप आणि विंचू यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी आश्रयस्थान ठरत आहे। तसेच येथील छताची पीओपी देखील कोसळत असल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे। जिल्ह्याचा लस साठा देखील याच ठिकाणाहून वितरित होतो। अत्यंत संवेदनशील असलेल्या या औषधांचे आणि लसींचे व्यवस्थापन करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना दररोज तारेवरची कसरत करावी लागते। अपुऱ्या जागेत काम करताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे। बुधवारी औषध भांडारात आढळलेला साप बिनविषारी होता, पण जर तो विषारी असता आणि कोणाला दंश केला असता तर याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। सद्यस्थितीत असलेल्या औषध भांडाराच्या इमारतीचे 2 मजली बांधकाम केल्यास औषध वितरणाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते। मात्र जिल्हा परिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे। विशेष म्हणजे शासनाकडून नवीन औषध भांडारासाठी प्रस्ताव आला होता, परंतु जिल्हा परिषदेने जागा उपलब्ध करून न दिल्याने तो प्रस्ताव परत गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या या औषध भांडाराबाबत जिल्हा परिषद प्रशासन आता तरी गांभीर्याने निर्णय घेणार का, की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत राहणार, असा प्रश्न आरोग्य कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे। जनोदय करिता नितीन गायकवाड, अलिबाग, रायगड।